हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धिवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक जरत्कारोले पित्रांनी एक व्हड फंडांत माती तो गुजावन एक खांबा आश्रयारी लांबूनशे पळयले. तो जरत्कारो तशाण भोंवतर आसतना तांकां पळयत तो तुमी कोण म्हूण निमगिता. तांणी सांगताची आमी यायावर वंशाचे, आमगेलो वंश नाश जातरस एकलो येद्दोळ वरला आमगेलो वंशांत जरत्कारो म्हणलो. ताणें वारडी करून घे म्हूण जाल्यार आमगेलो वंश नाश. ताका तो तपस्वी व्हडो, ताका वारडी करून घेवची इच्छा येना म्हणटना आनी आमकां संतान ना, आमकां कसले पिंड प्रदान करतले जन्नांची म्हूण म्हणटना आमी अनाथ जाल्ल्यांची तूं कोण, तूं कसो खातीर आमकां सांत्वन करतरस म्हणटना तो सांगता की हांव तुमी आतां तितले वेळ काणी सांगेल जरत्कार आसा पळय तोच हांव. तुमी तशें जाल्यार म्हगेले पित्र न्हय. आतां हांव तुमगेले खातीर कसो कोरता म्हूण सांग. सांगता चेडा आमगेले वंशा अभिवृद्धी जावच्याक तुगेले निमती जावं न्ही. पुत्र प्राप्ती जाल्ली म्हूण जाल्यार तुगेलेय उद्धार जाता आमगेलेय उद्धार जाता. हेंची धर्म न्हय. तशी सांगतरस न हि धर्मफले हि तात न तपोभिः सुसंचितैः ताम गतिं प्राप्नुवन्तीह पुत्रिणो यां व्रजन्ति वै. पुत्रवंत जालेले कसले सद्गती मेळटा पळय ते एक पुत्र आसा म्हूण म्हळ्यार त्या बापसूक कसो सद्गती मेळटा. त्या खंयचे धर्म कार्य तपस्वी सकड केल्यार मेळचे पशी चड श्रेश्ठ फल मेळटा. तशें जावन तूं वारडी कोन्न घे जरत्कारो. एक संतान तुका जाल्ली म्हूण जाल्यार आमकां अशी पळय अधोगती जायना, आमी उर्ध्वगतीक वताची म्हणटा. जरत्कारो सांगता पळय म्हगेले एक नियम आसा कसो न्ही म्हूण म्हळ्यार हांव लेखला म्हाका वारडीक करून घेवची आशिना म्हूण सांगून आनी धनम जिवितार्थतः हांव धनसंचय करना. आतां वारडी करून घेतली म्हूण जाल्यार मागीर धनसंचय करता बायले पोसका मागीर चेडूं जाता चेडा पोसका जाल्यार हांव वारडीक करून घेना म्हूण लेखला. धनसंचय करून घे म्हाका कोण वारडी करून घेता. तशें जावन दूड आशिल्ले जनाक वारडी करून घेवचें. म्हगेलें कसलें ना म्हणटा म्हाका कोणीय वारडी करून घेनाची. आनी कसलें म्हूण म्हळ्यार जाल्यार तुमगेली हें एक परिस्थिती पळयता म्हाका कसो करचें म्हूण द्वंद्व जाता सजबो तुमगेले हिता खातीर जावन हांव एका कन्येलें अन्वेशण करता जाल्यार म्हाका नियम आसा म्हणला न्हय. त्या नियमाक समजावन वचूची कन्ये मेळ्ळ्या मात्र हांव तिका वारडी करून घेता नानातल्या वारडी करून घेना म्हूण म्हणटरस. आनी तागेलो नियम पुरे सांगता कसो न्ही. स नाम्नी या भवत्री मे दिदीत साचैव बंधुभिः भैक्षवत्तामहं कन्यामुपयंसे विधानतः. वारडीक जावन वारडीक करून घेवची चेल्लीक म्हगेली नांवां सुका पळय तागेलो आशी पळय कसो न्ही. ते परे ताण लेखला तसले नांवाची कोणीय मेळनाची म्हणून जरत्कार म्हूण तागेलें मान नांव तेवूय एक चेल्लीक चेल्ला दवरची नांव दवरताचे तशें पळय तागेलें आलोचन. आतां वारडी करून घेना घेता म्हूण म्हळ्यार करून घेवका जाता. ताजे पयशी अशी म्हाका जावका आशिल्ले नमुने चेल्ली म्हगेले नांवाची चेल्ली मेळ्ळ्यार मागीर पळोवया म्हूण सांगून तशी तो सांगतरस म्हगेले नांवाक अनुसार जावन एक चेल्ली मेळ्ळ्या मात्र तिका म्हगेलेची नांवां सुची जावका. आनीक कसो म्हूण म्हळ्यार ती तशी मेळ्ळ्या मात्र वारडी करून घेता नानातल्या वारडी करून घेना. म्हगेले बायलेक म्हगेलें नांवां सुका त्या मान न्ही तिगेले आनम्मान म्हाका वारडी करून दिवका तांत वतायार वारडी करून घेवचें ना. हांव पळय भोंवतर वचूचो दुड्ड इवट करना. एक ब्राह्मण म्हाका वारडी करून घेवची आसक्ती ना. असल चेल्ल्याक तिगेलें आनम दिवन वारडी करता हांवें. आनीक कसो म्हूण म्हळ्यार तांणी भिक्षा रुपार कन्ये दिवका म्हाका भिक्षा रुपार
हकारी वारडिकनी करून दिले पायी तूं अशी पळय तशी पळय आनीक पळय दुसऱ्याक पळय म्हणून पुरोची जाल्यार भिक्षा रुपार दिली म्हणजे तें मिगेल गेलें न्हू मागीर तांणी निमगुचे ना न्हू तें मिगेल खूश आशिल्ली तशी तिगेल ओटो जीवन करूं नासतलो तांणी कसं जाल्यार म्हाका निमगुचें ना ताजे खातीर तांणी भिक्षा रुपार म्हाका चेली दिता जाल्यार मार हांव तिका वारडी करून घेता म्हण आनी सांगता रस्के दरिद्राय हि मे भार्या को दास्यति विशेषतः प्रतिग्रहीशे भिक्षां तु यदि कश्चित् प्रदास्यति हांव दरिद्र म्हणटना म्हाका कोण कन्यादान करूंक मुखार येता कोणेय मुखार आयल्या री हांव म्हणला न्हय भिक्षा रूप जावनूच हांव वारडी करून घेता तशें जाल्यार मात्र हे नियमान हांव वारडी करून घेता जाल्यार ते ओपता जाल्यार मात्र हांव वारडी करून घेता मागीर खंय एक तुमगेलो अशे प्रकार एक संतान जाल्यार जेवच्या पुरो तुमकां तेदन शाश्वत जेवन सद्गत मेळटा न्हय म्हूण म्हणटना तांणी सांगताची पळय शौनका ऋषी कठोर व्रतात तो जरत्कारू ताणेच कसे कसे कडेन नियम ताका घालून घेतला न्हय सगळे प्रपंच भोंवत तो तागेले नांवाची एक चेली आसवें म्हूण सांगून जाल्यार खंय जाल्यार ताका एक बायल मेळ्ळी कडेरी अरण्या वचून सगळे प्रपंच आयक पडो म्हूण म्हणलें म्हणके ते धोडान म्हाका कन्या भिक्षा जावका आप कन्या भिक्षा म्हाका तरस म्हाका कोणी कन्या भिक्षा दियाची म्हूण सांगून तो निमगे तरस ओडोन 3 पंतकी 4 पंतकी निमगेल ताणें तेद भितरी वासुकी थंय तागेले भयणी घेवन आयलोची वासुकी कळ्ळें आनी जरत्कारूले सांगता हांव दिता तुका कन्या भिक्षा म्हूण तेदना तो कुडले कन्या भिक्षा घेना सुरय निमगिता तुगे भयणीलें नांव कसलें म्हूण वासूक सांगता जरत्कारो स्वसीय मनुजा मम हे जरत्कारो महर्षी मिगेल भयणीले नामय जरत्कारूची आनी तूं भिक्षा रुपार दिल्यार मात्र वारडी करून घेता म्हणला न्हय तशें हांव न्ही भिक्षा रुपारी दिता तूं बायल तुगेले बायल जेवण स्विकार करी म्हूण म्हणटा तेदना जरत्कार महर्षी स्विकार करता तिका आनी विद्युक्त वारडीक करून घेता हि भुजगाः शौताः पूर्वं ब्रह्मविदावंबर जनमेजयस्य वो यज्ञे दक्षत्यनिलसारथिः त्या वेळार जनमेजयू सर्पयाग करूं कारण कसलें म्हूण तुमी निमगेलें न्हय सर्पयाग करूं कारण कसलें म्हूण म्हळ्यार अनेक काण येता हांगा समायकयाची सर्पाला अम्मा कद्रून तिगेल चेडवाक जनमेजयाला यज्ञांत भस्म जावन वचोका म्हूण सांगून शाप दिलेले आतां ते शापाचे शाप वासुकीक भारी बेजार जाता एक आवसूनाची संताना शाप दिवची म्हूण आसवें वासुकीले यम्म ती कद्रू अयो आमगेल संतान नाश जावका म्हणलें म्हणगे हांव वचून शाप दिल न्हय तीन तशी शाप दिवेतवे सम न्हय न्हय तशी ते शापाचें उपशमन कशें करचें म्हूण सांगून तो लेखतना ताका तागेल भयणीक जरत तिगेले नांवाचें चेल्ले बारडीक करून दिल्यार तांकां जेवची संताना निमती ही शाप विमोचन जाता म्हणलेलें कळून तो तिगेले नांवा चेल्ले तो बाई सोदीत आशिल्लो आतां समजलें न्हय तागेले नांवा चेल्ली सोदीत आशिल्लो हांगा वासुकी तागेले भयणी खातीर तिगेले नांवा चेल्ले सोदीत आशिल्लो आतां जरत्कारा लोट वारडीक जाले जरत्कारू लोट वारडीक जावन आस्तीक म्हळ्यार एक चेडूं तांकां जाल्ले भारी तपस्वी की ते चेडूं वेदांग पारंगत जाल्ले आनी समत्व समदृश्टी पुराय आशिल्ले आनी ताका तागेले पितरांगेल कसो शाप आसला ते निवारण करचें तसलें सामर्थ्यकय ताका आयलें हांगा आस्तिकान जाल्यार ಸ್ವಲ್ಪ वर्सां नंतर जनमेजयान प्रपंचात सकल सर्पाचे नाशा खातीर सर्पयाग करच्याक ताणें तयार केलें न्हय आस्तिकान सगळे सर्पकुल नाश जाता म्हूण म्हणलेले वेळार सर्पयाग राबयले संपूर्ण सर्पान नाश जावची राबयले तशी आस्तिकाले उतरां निमती तागेले मावळे भावंड कितलीं बंधू बांधव सकड बरलींच मागीर आस्तिकाकय वाडी जाता ताकाय संतान जाता ताकाय तागेले पित्रांक तो उद्धार करता म्हणून हे पुरे काणयेंत सूक्ष्म जावन सांगतरस मागीर विस्तार जावन वापस निमगीताची पळयता काणी तशी हांगा जरत्कारू तागेले आस्तिकान जाली नंतर तो मागीर कितली यज्ञ यागादी व्रतोपासना सकड करून तो पितृ ऋणा दुखून मुक्त जाता तागेले पितृ बरें सद्गती पावताची
हें आस्तिक उपाख्यान जाल्लें. आनी कसले प्रश्न स्वे तुका शौनक ऋषी म्हणून सुतपुराणिकान निमगितना शौनक ऋषी निमगीत की हे सुतपुराणिका तूं महात्मा जावन आशिल्लें आस्तिकाल काणी सांगलें तें मागीर कशी सांगली तुवें जरत्कार लुटवाडी जाल्ले आस्तीक जाल्लो नमी जाले यज्ञ आस्तिकान राबयले इशी जाल्यार विस्तार जावन ती काणी सांग तुवें कशी आसा ती काणी तशी सांग तुवें कित्याक म्हळ्यार तूं सांगचें एक काणयेचें अक्षरय आमकां भार संतोश दिता तशें जावन तूं विस्तृत जावन काणी सांगल्यार आमकां लाय जाता आनी तुका गोतस तूं प्रत्येक काणी तुजी म्हणटा हांव कशी वैशंपायन ऋषीन सांगलें कशी म्हगेल अण्णान सांगलें तशीच हांव तुमकां सांगता म्हण तशी विस्तार जावन सांग तुवें म्हूण म्हणटना तो सांगता जैत आस्तिक उपाख्यान म्हाका म्हगेल अण्णान सांगिल्लें तें तुमकां सांगता म्हूण तो म्हणटरस द्वापर सत्ययुगांतू म्हळ्यार कृतयुगांतू ब्रह्म प्रजापती म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्माक ब्रह्म प्रजापती ब्रह्म म्हणचे हांगा दक्ष प्रजापतीक त्या दक्ष प्रजापतीक कद्रू आनी विनता म्हूण म्हळेल्ले दोनी चेली आशिल्लीची बारी चंद आतां ते कद्रू विनत मान न्ही तांणी 13 जन चेल्यांक ते दक्ष प्रजापती दिवन वरडीक केलेलें न्हय तशी तेंचे सांगता रस्तो कश्यप महामुनीन दक्ष प्रजापतीक दक्ष प्रजापतीन कश्यप ब्रह्माक तेर जन चेलयां दिवन वरडी केल्ले तशी ते तेर जन चेलये बारी चंद गुणसंपन्न जावन आशिल्लीची तशी त्या वेळार ते दक्ष प्रजापतीन कश्यप म्हणलेले तापसोत्तमाक तेर जन चेलयांकय वरडी करून दिले हांगा कश्यपाकय भारी ते बायल मनशा तागेले बायलांगेले सेवांनी पळोवन खुशी जावन ताणें अदिती संतान दिल्लें तशीची कद्रू विनतेकय तुमकां कसले अपेक्षा स्वे म्हूण निमगितना तांणी म्हणटा आमकांय संतान जावका म्हूण त्या वेळार कसले जाता तुमी खंयची कसत जाय म्हूण निमगियाची म्हूण तेदना कद्रू सांगतकय म्हाका भारी बल आसूचें अप्रतिम साहस जावन आसूचें 1000 नाग म्हगेल चेडून जावन जन्मा येवका म्हूण कश्यप तथास्तु म्हणटा तेन्ना विनती म्हणटा म्हाका दोनी चेडूं जाल्यार पुरो तांणी कद्रुले 1000 चेडूं पराक्रमा भशी चड पराक्रमी जावका कश्यपय तथास्तु म्हणटा विनतेकय वर मेळ्ळें कद्रुकय वर मेळ्ळें तीन लेखले कद्रून म्हाका 1000 संख्येचे बलिश्ट पराक्रमी जावन आसूचे चेडूं जाताची म्हूण सांगून तशी विनतेकय भारी संतोश जाल्लें म्हाका पुरे जनाल पशी चड बल आसूचें दोन जाल्यार व्हड न्ही 2 चेडूंय भारी बल आसूच जाताची म्हूण त्या वेळार कश्यपू कसं करता म्हळ्यार तांणी तपश्चरणेक वताची 2 बायलां तो पुत्र संतानाचे एक अपेक्षा तांणी नेरवेरसून दिला आनी ಸ್ವಲ್ಪ काळ तपस्या वचुका म्हूण म्हणटना तांणी तपस्या वताची वतना बायलांगेले सांगताची ताचे फुडें कश्यप प्रजापतीन तांकां 2 जनांकय धार घेवूं प्रयत्न तो गर्भम म्हळ्यार तुमी गर्भधारण केला जाल्यार जाग्रतेर पळोवन घेवका ते गर्भाक म्हूण म्हणटात आनी कितली वर्श गेली की कितली वर्श जाल्यार कद्रोय जेवो विनतय जेवो बाळान जायनी सुमार वर्श गेल्ले म्हूण म्हणटाची कितली 100 वर्स की 200 वर्स की 50 वर्स की कसं म्हूण गोतना हांगा कितली वर्स म्हूण म्हणलें मागीर कद्रू 1000 मोठो दवरले की विनतेन 2 मोठो प्रसव केले की ते मोठे पुरे तांगेल कामाची दासी आसत न्हय तांणी ते हुंसाणीचे आयदनां दवरून जाग्रतेर पळोवन घेता अशेंची मागीर 50 वर्स गेले की तेदना कद्रुले 1000 मोठोय भेतून तंत दुखून थळथळी आसूचे सन सर्प भायर येयले जाल्यार विनतेले 2 मोठे दुखून चेडूं भायर येयनीची हांगा कद्रूक चेडूं जालीची म्हाका न्ही चेडूं जायनी म्हूण म्हणटना तिका ಸ್ವಲ್ಪ लज्जी जाल्यार व्हड न्ही आशिल्लें कसो ताजे वेर कद्रून ती केन्ना हेंग सुचके म्हगेले चेडूं पशी बलिश्ट सुचे 2 जाल्यार पुरो म्हणलेलें न्हय ते 2 केन्ना मोठो बेतूक म्हगेले चेडूं पळय आंगणा बरें भोंवतो रसाची
हें आयकतना तिका विनतेक लज्जी जेवची ती बाई ती नी ಚಾವನು ಕದ್ರು ಮಣಕೆ ಕದ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಕೋಪಿಷ್ಟಿ ಮತ್ತು ಸರಿ ಜಲ ವಿನತೆ ಭಾರಿ ಸಾಧು ಚಾಂಗಿ तिका लज्जी जेवची बेजार जेवची तिका आनी कितें चेडू जे म्हाका तिकाय ओटू गर्भधारण जालेले ओटू म्हणल्यार म्हणजे प्रसव केलेलो आमी तिगेल चेडू 85 वर्स नंतर तिगेल तितले चेडू बरें मिगेल 85 पशी चड गेले हांगा आनी मिगेले आमदां बरले मोठ्या दुखून शिशू कोणेय येनीची कसलो बसता जाल्यार एक स्त्री सहज कितले चांगे जावं कसले जावं स्त्री सहज एक बुद्धी म्हूण म्हळेलें आसतना चापल्य बुद्धी ताजे निमती जावन तें विनते एक दीस दिसलें की आनी राखचें नाका एक मोट्ट बेतून पळया म्हाका कसो संतान म्हणून सांगून म्हणून एक मोट्ट बेतितना तिका कसो दिसता म्हळ्यार तांतू अर्ध शरीर निर्माण जाला माथेले दुखून कुरटाले थंय चंद आकाराचे चंद चेडू जाला जाल्यार आनीक तो गुपाय न्ही जावका ताका तेजे भितर येणें बेतील न्हू मोट्टो ते तितले म्हणटना ते चेडा भितर चैतन्यय आसा ते चेडू पळयत की जगी आसा ते चेडू आवसोल तोंड दुरदुरी पळयत ते इतेका म्हळ्यार ते चेडा तिणें अपराध केला वय न्हू पाप ते चेडू अंगहीन अशी जेल न्हय जेवचें कारण कसलें आवसूत न्हय चेडा बारीक कोपयल की ते आवसू शाप दिता योहमेवं कृतो नातु त्वयालो भवरीतया शरीरेण असमग्रेण तस्मात् दासी भविष्यसि पंचवर्षशतन्यस्या ययौ विस्पर्धसे सह अम्मा तूं म्हाका पूज्याची जाल्यार तूं लोभाक वश जावन म्हाका अशी अंगहीन जावची तशी केलें न्हय तूं वग्गी म्हाका बेतिल्लें देखून हांव पूर्ण शरीर जायनी वय पळयलें म्हाका अशी अंगहीन अशी जाल्लो न्हय हांवें आनी हें कोणाल खातीर तूं हें काम केलेलें कोणा वयरची कोपान हें काम केलेलें तुवें तूं तिगेली दास जावन 85 वर्स तूं तिगेली दास जावन आसता म्हूण शाप दिल्लें आनी म्हणाल खंय आनीक मोठो आतां बेतू नका हांव आतां तो मोठो तशी सोडलो म्हूण जाल्यार आतां सुरय बेतिल्यार मेगला बरें अंगहीन जाता नान आतल्यार ते मोट्टो ताजितले बेतल्यार तांतू जेल्लेले चिरडाल निमती तुगेलें दास्य विमोचन जाता म्हूण म्हणटर आसा आनी तशें जावन तुका तुगेलें दास्य विमोचन करचें मिगेल शापा दुखून मुक्त करचें एक योग्य संपन्न चेडू जावं कावें तें मोट्या तूं आपूड वचूं नाका जागृत करी 85 वर्स वता आनी की ह्या मोट्या दुखून शिशू भायर येवच्याका म्हूण म्हणटा आनी तो चमकल ताका अरूण म्हूण म्हणलें केन्नाय सकाळ तो म्हळ्यार चमकल कुडलें तपस्या करता ब्रह्माक वलसायता मागीर सुर्याल सारथी जेवची वर घेता म्हणून विंगड पुराणांत तसं महाभारतांतूय केलो महाभारतांत ती पुर्ती जावन काणी दिला जेवो त्या वेळाक तो कसो करता म्हळ्यार सकाळीं तो सुर्याल सारथ जेल्लो न्हय आमी ताका अरूण म्हणजे अरूण राग तांबडो सुर्यान येवचे पशी पुढे सुर्वे तांबडे जेता पळय आकाश तें अरूण तशी यो सुर्वेक सुर्याल रतार दिसता सारथी न्हय तशी ताका दिसता तशें जावन अरूण तांबडे कलर दिसता मागीर सूर्य दिसता तशी मागीर 85 वर्स चमकले सर्वांग परिपुश्ट जावन आशिल्लें सर्पाक आहार करून खावचेच आसलें गरुड ते मोट्या दुखून भायर येयलो पळयता ते जोर भूक आसता ताका जाल्ली कुडलें आवसू खंय दिसना ताका गरुडा खावचें म्हूण एक विधी नियमाचें आहार न्हय तें मेळटा ताका तें प्रेरणाय मात येता सर्प खंय जेव मेळटा खावचें म्हूण तशी गरुड सर्पा खावचे खातीर आकाशार चोवन उबून वता हांगा तेच वेळाक ही पूरी काणी पळय सर्पयागाक पूरक जावन आसा तशें जावन एकामेकाशी गंतिल्या वर येतर आसा ही काणी तेच वेळाक हांगा कद्रू विनते ಒಟ್ಟು उलयतर येतर आसाची गरुड उबून चमकला त्या वेळा तांणी पळयतर आसा ಸ್ವಲ್ಪ दूर एक उच्चैश्रवस म्हळेलें घोडो दिसता ते केन्ना म्हळ्यार समुद्र मंथना कालांत ते समुद्र मंथन करतना उच्चैश्रवस व्हड येयलें ते घोडो इंद्रा दिल्लो तशी भारी चंदू ते घोडो सर्व देवते त्या घोड्याची पुजा करताची तो घोडो प्रपंचांत खंयची खंयची जाती घोडो आसता जे पुरे पशी श्रेश्ठ घोडो तो अमोघ बल ताका आनी पळोवचें की भारी चंद तेदना आतां ही पळय काणी इतली जातना समुद्र मंथना वेळार मेळ्ळलो तेदना हांगा
सुत पुराणिकाक तांणी म्हळ्यार समुद्र मथन केदन गेल्लेले कोणे घंटिलेले खंय घंटिलेले तें विचयशीर वस्तू समुद्र मथना म्हळ्यार जाल्ले म्हूण म्हणली न्हय. तेन्ना तांणी सांगताची बाई मेरू पर्वत म्हळ्यार एक मेरू मंदर म्हणीत एक भारी व्हड पर्वत आसा तेजस्वी पर्वत उत्तमोत्तम पर्वत तशी ते पर्वत केद व्हडू कितलो तोरू कसले इत्ते कोणाकय ते एद्दोळ आलोचना करूं जयिनी मनशांक त्या पर्वतार चोडू समीत योगुना. त्या पर्वतांत भयंकर जावन आशिल्ले विष सर्पणी आसा. त्या पर्वत स्वयं प्रकाश आसा त्या पर्वताक आनी ते पर्वत स्वर्गा वयर ते राबला म्हूण येता तितलो व्हड आसा तो. तशी मस्त न्हंय व्हळताची मस्त वृक्ष आसा त्या पर्वताक सामान्य जावन आशिल्ले जन आलोचना केल्यार तांकां चोडू जायना म्हूण न्ही त्या पर्वताचे चंदाई सांगता. आनी तस जाल्यार पर्वत त्या उदकांत दवरून अमृत कशी पावचें म्हूण म्हणलेलीची आलोचना देवतेंक येतना तेदना श्रीमन नारायण थंय प्रत्यक्ष जाता आनी सांगता देवते दानवी ಒಟ್ಟು मेळ्ळू त्या महासागर अमृता खातीर मथन कोरका. समुद्र घंटी तर आसतना अमृत तांकां मेळटा जाल्यार घंटिले म्हणले कुडले अमृत येना सुरवेक मस्त सकडी मेळू आसा. मागीर औषधी सस्य सकट मेळू आसा. मागीर रत्न इत्यादी मेळ्ळे जाल्यार कडेर अमृत मेळचें म्हूण म्हणलेले विशय महाविष्णू तांकां ब्रह्माक सांगता. त्या वेळार देवतेंक ब्रह्म अशेश म्हणला विष्णू न्हू म्हूण सांगता देवतेंक भारी संतोश जाता. तांणी समुद्र गंटूच्या म्हूण सांगून वताची मंदर पर्वताची सांगला न्हय देवान तेंची मंथ जावन दवरका म्हूण सांगून त्या पर्वताला चमकलीची सादारण पर्वत वेतो न्हय कितलो की व्हड पर्वत तो. ते पर्वत धोर न्हू उबार न्हू तें क्षीरसागराला थंय होरका जत्वे तांकां जायना जाल्यार ते पर्वत निकळाच्याकय जायना उबारोकय जायना कसले जायना कडे तांणी वपास महाविष्णूक आपयताची. ब्रह्माले सांगताची ब्रह्म विष्णूले सांगता कडेरी तो महाविष्णू सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार मंदर पर्वत समुद्रा दवरच्याक मस्त आलोचना कोरका तुमगेर बुद्धी कसाले मेळटा तशी हाणू दवरच्या प्रयत्न करायची म्हूण. तेदना महाविष्णू जायत तुमी मंदरा पर्वत हाण दवरला रे तुमकां क्षीरसागर गंटूच्या जाता म्हूण म्हणटना तो सांगता त्या हाड्याची मागीर वासुकीक त्या मंदर पर्वत गंटूच्याक ते म्हळ्यार ताका तांदूळ भितर गंटूच्या एक द्वार जावपाना द्वार जावच्या वासुकी सांगया म्हूण सांगून आनी तो नागराजू म्हळ्यार अनंत म्हळेल नागू आमी आदिशेश म्हणटाची ताका मंदर पर्वत निखळाच्या सांगता. तो मंदर पर्वत काणू निखळा न्हू समुद्र रायाला घेवन वता आनी सांगता समुद्रा अमृत प्राप्ती खातीर आमी समुद्रा नीर उदक गंटुका म्हूण सांगला तें आमी गंटिताची म्हूण म्हणटना तो सांगता बाई तुमी आतां मंदर पर्वताकाल निरंतर गंटिता म्हणले किया त्या वेळार म्हाका मस्त दुखतलें उदकाक मर्दन केल्या वरेचें जाल्यार हांव सैसून घेता जाल्यार तुमकां मेळ्ळें अमृतांत थोडेची अंश म्हाकाय दिता जाल्यार मात राब हें मंदर पर्वत रब्बूकय सोडता गंटूच्याकय सहाय करता म्हूण जायत म्हणटात तांणी. कडेन समुद्ररायाल अनुमती घेतले आनी ते इंद्रादी देवते समुद्र तळांत सुचे तेका सव ताजी रायो म्हणटाची ताका घेवन मंदर पर्वत समुद्राचे मध्य भागांतू आमी घालतना त्या भोंवन घेवन रब्बुका म्हूण प्रार्थना करताची. विष्णूची कुर्मावतारा रुपार आसा मंदर पर्वत तागेले फाटी दवरच्याक सांगता तो आनी भारी जागृतेरी मंदर पर्वत तो विष्णूले अवतार जावन आयिल्लो कूर्म आसा पळय तो तागेले फाटीर दवरून घेता आनी इंद्र कसो करता तागेले वज्रायुध हाडता आनी ते पर्वत आसता मंदर पर्वत ते भितर वासुकीन बैसुका वय द्वार अशी
ताजे खातीर वज्रायुधानाची पर्वत कोरांतून तांत वासुकीक बसची तितले एक म्हळ्यार पोडी देवते पोडी राक्षस बाल देवते प्रे धरताची जाल्यार ताका वावटेतन पोडी दवरका जाल्यार ताका जाग जावका न्हय तितलेची जाग सोण मागीर हांगा महाभारता काणींत विष्णू सर्पराज अनंत आसतना तागेलो आदिशेशू ताका पेटून ते मंदर पर्वत निकळायसून हाडयता म्हणस तेंची आमी भागवतांत पळयतना हें अमृतमथनाची काणी भागवतांत पळयतना तांत भितर महाविष्णू गरुडा वयर बसून ते लिलाल जाल जावन ते मंदर पर्वत सगळोच तागेलो हातान निकळान घेवन येता तेंची गरुडा वयर दवरून घेवन येता मागीर तो तोग्गू देवन गरुडाकच तो पर्वत उदका व्हरून दवर म्हूण सांगता म्हूण तो कशी पर्वत घाल्यार उदकान तो पडटा म्हूण म्हणटना उपास देवते ब्रह्माल वट्ट विष्णू प्रार्थना करताची त्या वेळार विष्णू हांव कुर्म जावन ते धरू येता म्हूण सांगून तो महाकुर्म जालो केदो व्हड समुद्र पळय तितलो व्हड कुर्म जावन फाटीर तागेले ते पर्वत दवरून घेता मंदर पर्वत आनी सुरेखाची इंद्रान वज्रायुधान ते वासुकी बसच्या जाग केला न्हय हांगा आदिशेशू न्हय वासुकीन ते द्वार जेवचे म्हूण सांगून ते भागवतांतूय तशी आसा मागीर कोण खंय राबचे घंटुका म्हण जेतना महाविष्णू गोत राक्षसाल गूण ताजे तो सुरवेक सांगतकय आमी देवते आमी तुमगेल्या पशी बलिश्ट कांय न्हय आमी तुमगेल्या पशी कनिश्ट आमी तशें आमी बाल्लालेक राबताची म्हूण तेदन तांकां बारीक उशता आमी श्रेश्ठ म्हणून हाणें सांगल्या बरें जालें न्हय आमगेले द्वेशी आमी ताका द्वेश करताची आमकां नज्जशील मनीस जाल्यार तसल मनशान सुच्च जावन जाल्यार सांगलें न्हय देवतले पशी आमी श्रेश्ठ म्हणून म्हणटना आमी वय न्हय मात्या भाग श्रेश्ठ बाल्ला भाग कनिश्ट आमी कसल्या कनिश्ट भागाले रब्बुका आमी मात्या भागाले गिरब्बुया म्हूण सांगून तांणी राक्षस पुरे शेषाले माता बदीन तांणी वताचे म्हूण मागीर सूर्य तांणी एक पंथांनी तांडूचे एक पंथांनी तांडूचे एक पंथांनी तांडूचे एक पंथांनी तांडूचे कडेरी अग्नी आई ते उज्जत ताका अंगा चर्म वता मागीर पोट्टा भितर तांडिल्या बरें जाता एके वळवळायल्या बरें जाता तोंडा दुखून अग्नी ओंकू सुरू केलें की ताणें विशा अग्नी ते कसं जाता म्हूण म्हळ्यार ते धुवर जावन वयर 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 वता आकाशार वता आनी मोड झल्ले आनी देवतेंगेले गेले दानवाल मदींतू एक थंड पावस अशी आयलो खंय हे मागीर परमात्मान केलेलें तशी मागीर देवासुर अपास मंदर पर्वतान घंटी तरसाची व्हड शब्द जाता कितले की जलचर त्या घर्शणेक मंदर पर्वताचे घर्शणेक पुरे मरताचे पातळ लोकांतांनी समुद्रांत आसूचे कितले की प्राणी मंदर पर्वता पन्नान नाश जावन गेला अशी पर्वत घरा गुंतरस त्या वेळाक पर्वता वयरी कितली की वृक्ष जाल्ल्यांची त्यांनी त्या वृक्ष पुरे अडिमेल जावन पडतरस तशी महावृक्ष एका एक लागून अडिमेल जावन पडतरस म्हूण म्हणटना त्या वेळाक अग्नी जन्मून अग्नी म्हळ्यार अग्नी जन्मूची म्हळ्यार कशी एका एक घर्शण जाल्यार अग्नी जन्मत पळय तशी हांगा अग्नी जन्मली येवन मंदर पर्वता सगळेची धग 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 जाल्ले वयवे पुरे हस्त्यो सिंह भरलेले प्राणी कसं येद्रा मेळटा ती अग्नी भस्म करतरस पर्वताची तूची धग धग धगची अग्नी दवरल्या की म्हणले कोका तशी धग 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 धगची
एक उज्जो येवचे जाले ते व्हड उज्जो इंद्र कसो करता, व्हड पावस हाडून ते उज्जो नाश करून सोडता. मस्त घंटिले कसं घंटिले रे, कसले फल येना म्हणटना सर्व देवते ओंठ्यान बसलींची ब्रह्माला सांगता काही परमात्मा एकल्या सोण उरलेले पुरे देवते दानव हे समुद्र कितली काळ दुखून घांटी तर रसाची इतली काळ जाला रे, अमृत जन्मल म्हणून दिसना पट्टी म्हणून सांगल्या परमात्माना सांगितले आता अमृत येणी म्हणून जाल्यार आम्ही कसं करचे म्हणून त्यांनी पुरे जन्म उरलयत रसाची देवते तेवढा ब्रह्म परमात्मा निमित्के महाविष्णू दैकोर्नु हांका श्रांत जाल्ल्यांची हांका तुझे रक्षण करी म्हणून म्हणतना महाविष्णू कसं करता पुरे जिवांत तोच प्रविष्ट जाता यो अंत प्रविष्ट म्हणून म्हणता म्हणारे कोण जिवांगेल भितर अंतरयामी जावन आसा भायरी व्याप्त जावन आसा तो एकलोच पुरुषोत्तम सर्वश्रेष्ठ म्हणून म्हणलेलो असता. तशी हांगा पर्वत घंटी तरसाची गंटूचे मुखारी वतरस जलरी अमृतेची सूचना दिसना म्हणटना कसल कोरका म्हणून देवते पुरे ब्रह्मा लागी निमगिताची मागीर पायची काणी पायचे दिसा आमी पळोवया. आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.